सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाकडून आमदार राम सातपुते खिंड लढवत असून प्रचारादरम्यान सोलापुरात मोची समाजातील तरुणांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी त्यांनी ताबडतोब गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फोन लावून दिला होता आणि गुन्हे मागे घेण्याचं फडणवीसांनी मान्य केलं होतं। तोच मुद्दा पकडून सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजातील तरुणांवर झालेले गुन्हे आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची SIT मागे घ्यावी या संदर्भात आमदार राम सातपुते यांच्याशी चर्चा केल्यानंतर तात्काळ राम सातपुते यांनी पळ काढल्यानं राम सातपुते यांचं मराठा समाजावर असलेलं प्रेम हे पुतना मावशीप्रमाणे असून ते केवळ मत लाटण्यासाठी डोक्याला फेटा बांधणार नाही अशी घोषणा करत आहेत। वास्तविक पाहता ते देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक असून फडणवीस सांगतील तसे काम करणारे नेते असल्यानं त्यांना मराठा समाजाविषयी कसलीच आपुलकी किंवा प्रेम नसून ते केवळ वरवरचं प्रेम दाखवून काही मतं मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचं स्पष्ट दिसल्यानं त्यांच्या या वेगळ्या प्रेमापुढं मराठा समाजाला फसवणं आणि मराठा समाजानं त्यांना विजयी करण्यासाठी झटू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आदेश तंतोतंत पाळून अशा तकलादू नेत्यांची खोड जिरवावी अशी मागणी होतीये। मोहोळ तालुक्यातील बेगमपूर घोडेश्वर या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेच्या प्रसंगी माजी आमदार राजन पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती। त्यांच्यासमोरच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रामभाऊंची फिरकी घेऊन सातपुतेंना पळताबोळी थोडी केल्यानं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक होत आहे। जे आता चालू सरकार आहे BJP महाराष्ट्रामध्ये सध्या आणि आमचे मनोज जरांगे दादा असतात त्यांच्यावर SITची चौकशी लावली। जसे आपण परवा आपला तुमचा व्हिडिओ बघितला आम्ही की आपण मोची समाजावरती झालेले जे 250 लोकांवरती गुन्हे होते आपण एका फोनवरती सांगितलं की फडणवीस साहेबांना ते गुन्हे तात्काळ मागे घ्यायला लावा, कारण तो मला वाटतं की मी त्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर आपण त्यांना एका फोनवरती सांगितलं गुन्हे मागे घ्या, कारण ते घेतोही म्हणाले। तसंच आमची म्हणणं आहे की बाबा तुम्ही एखादा फोन करून किंवा तुमच्या ह्याच्यावरती की आपण मनोज दादावरती झालेली जी SIT चौकशी आहे ती मागे घेण्यात यावी